नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आपण आयुष्यामध्ये जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा आपल्याला कळत राहतं की माणसाच्या आयुष्यामध्ये संधी चोरपावलांनी येतात किंवा कशा येतील हे आपण सांगू शकत नाही. पण आपण म्हणून त्यासाठी आपण अलर्ट राहायला पाहिजे प्रत्येक वेळेस की मला काय करायचं आहे आयुष्यामध्ये हे जर पक्क ठरवलं असलं तर मग कुठलीही गोष्ट आपल्याला ती संधी वाटते. आणि आजकालचं तुम्हाला माहिती ते स्पर्धात्मक युग झालेलं आहे. लोक अगदी स्पर्धेमध्ये टपून बसलेले आहेत की मला ही संधी केव्हा मिळते आणि मी हा चान्स केव्हा घेतो. अशा ठिकाणी आपण मागे राहून चालतं का? नाही. आणि आपली संपत्ती कुठली असते? बुद्धी. आणि तिची चमक दाखवायची जी आपली इच्छाशक्ती असते ती आपली संपत्ती आपण दाखवायचं आपल्याला खूप अतोनात प्रयत्न आपला चालू असतो. आणि त्यातनं जे यश येतं ते यश खूपच तेजपुंज असतं आणि त्या यशाला कोणी मागे खेचू शकत नाही आणि ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही आपल्याकडून. आणि मग त्याची जी वृत्ती असते समाधानाची ती चेहऱ्यावरती दिसते आणि मग आपल्याला खूप म्हणजे आपल्याला कोणाला सांगावंच लागत नाही की मी आयुष्यात किती सक्सेस झालो. त्या संधीचं सोनं कसं करायचं हे फक्त आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून येताना ती छोटी जरी वाटली ना आपल्याला तरी ती फार मोठी असते संधी. म्हणून संधी सोडायची की नाही असा विचार करत बसायचा नाही. हातात काही काम करायला संधी आली की ती तुम्ही घेतलीच पाहिजे. हां, त्यातनं यश येईल का अपयश येईल का त्याला पूर्ण व्हायला किती वेळ लागेल हे आपण कुणीच सांगू शकत नाही. पण जर ती संधी आपण सोडून दिली आणि नंतर मग आपल्याला पश्चातापाशिवाय काहीही उरत नाही. म्हणून आलेल्या संधीचं सोनं करायचं आपल्या हातात असतं आणि मग अतोनात प्रयत्न करून आपण ते सोनं करायच्या मागे लागलो तर आपल्याला हमखास यश मिळतं कुठल्याही गोष्टीमध्ये. मग विचार करायचं काम नाही. जग चाललंच आहे पुढे. जगाची रीतच आहे. जग पुढे पुढेच जात राहतं. समय कोणासाठी थांबत नाही. कालचक्र जे आहे ते थांबत नाही कोणासाठी. महाभारतामध्ये त्यांनी वारंवार म्हटलेलंच आहे, मैं समय हूँ, मैं किसी के लिए रुकता नहीं हूँ. त्याचं कामच आहे. ते चक्रच दाखवलेलं आहे. ते चक्र फिरतच राहणार. क्लॉकवाईज फिरतच राहणार. ते अँटी क्लॉकवाईज कधी येणार नाही. कारण त्याची ती गतीच तशी दिली आहे आपली निसर्गाने की समय जो आहे तो परत पुढे पुढे जातो. तो मागे येत नाही. ती वेळ परत आपल्या हातात येत नाही. ती वेळ गेली निघून की गेली. कुठलीही गोष्ट असो ती घरातली संसारातली असो, जॉबमधली असो, विद्यार्थ्यांच्या परीक्षांची असो. आता मध्ये परीक्षांच्या गोंधळामध्ये कितीतरी मुलांचे नुकसान व्हायला लागलं होतं. मला त्याचं काय झालं मला माहिती नाही आहे कारण मी त्या क्षेत्रामध्ये नाही आहे. असंच उडत उडत कानावर यायचं की CETच्या विद्यार्थ्यांचे फार नुकसान झालं, परीक्षेमध्ये काहीतरी चुका आढळल्या. मग त्या कशा सॉल्व्ह केल्या ते मला माहिती नाही. पण मुलांचं नुकसान व्हायला ते कारणीभूत होत होतं बघा. मग त्यातनं त्यांनी संधी आता कशी घ्यायची ते त्यांनाच बघावं लागलं असेल, ते मला माहिती नाही. पण पालक पण आजकालचे हुशार झालेच आहेत. अलर्ट असतात प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यांच्या बरोबरीने सोबतीने असतात. पूर्वीच्या काळी इतकं नॉलेज पण नव्हतं आणि गुगल वगैरे नसल्यामुळे इतकं ॲडव्हान्स नॉलेज विद्यार्थ्यांचं जे असतं ते सगळं पालकांना नव्हतं. मग पालक काय म्हणायचे, बेटा मला ह्यातलं काही समजत नाही, तू जरा पुढे टीचर लोकांना विचारून किंवा असं करूनच कर. पण आजकाल नाही. पॅरेंट्स असे झाले आहेत की नाही 5 वर्षाच्या मुलापासूनच ठरवतात की आता ह्या मुलाला काय घडवायचं आहे, कसं घडवायचं आहे. आणि घडवणंच हा शब्द योग्य आहे कारण त्याला सोनार जसा दागिना घडवतो तसं आपल्याला व्यक्तीला घडवावं लागतं. आणि मग ती एकदा घडलेली व्यक्ती आहे ती समाजामध्ये जगायला सुरुवात केली की मग तुम्हाला घाबरायचं कारण नाही की तुमचे संस्कार आणि तुमचं ज्ञान या संपत्तीवरच ते पुढे पुढे चालत जातात आणि आपलं यश प्राप्त करत राहतात. आणि मग त्यांना त्याचा अभिमान पण असतो की नाही नाही आम्हाला आमच्या आईने असे संस्कार दिले, असं वाढवलं, असं असं समाजात शिकवलं वागायला. असं चुकीचं वागणं तर आपण कधीच करणार नाही आणि ही आपल्याला पण खात्री असते. मग त्यामुळे म्हणूनच हे घडवणं मी तुम्हाला म्हटलं की समाजात आपल्याला आपली मुलं घडवावी लागतात आणि मग आपलं पाहूनच आपले मुलंसुद्धा त्यांच्या मुलांना घडवतात. अशी ही सायकल चालू राहते. म्हणूनच संस्कारांना तर महत्त्व आहेच, पण त्याबरोबर संधी कोणची येते ती कशी ओळखायची ह्याला पण तितकंच महत्त्व आहे. आणि बघा तुम्ही संधीची वाट बघत बसायची नसते. ती दारात चालून येते. कधी कधी ती मिळवावी लागते प्रयत्न करून.
आणि त्याशिवाय आपलं जीवन चालू शकत नाही. वेगवेगळ्या संधी घ्याव्याच लागतात आणि समाजाला कशाची गरज आहे हे ओळखून आपण आपलं काम स्वीकारलं तर मग पुढे आपल्याला साध्या भाषेमध्ये म्हणजे पोटापाण्याची चिंता येत नाही. सारखं शोधावंच लागतं. धंद्यामध्ये सुद्धा, बिझनेसमध्ये पण हे लोक सारखं चालूच ठेवतात. कंटिन्यू नवीन नवीन काय काय येतं त्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं. अंबानी उगीचच मोठे झाले का? त्यांच्यामध्येही दूरदृष्टी लहानपणापासून त्यांच्या वडिलांनी जशी पेरलीच होती, त्यांच्यापासून आपण हे गुण शिकण्यासारखे आहेत की दूरदृष्टी तर पाहिजेच. समाजामध्ये कशाची गरज आहे हे ओळखायला पाहिजे आणि त्यानुसार आपलं काम निवडायचं. आणि आपण कोणतं शिक्षण घेतलं आहे आणि आपण काय करू शकतो, आपली कपॅसिटी आणि आपला स्टॅमिना हे दोन्ही ओळखून सुद्धा आपल्याला विचार करावाच लागेल. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि आलेल्या संधीचा फायदा कसा करून घ्यायचा हे प्रत्येक माणसावरती अवलंबून असतं. पण त्या संधीचं सोनं तुम्ही कराल तर मग अपयश म्हणजे अपयश हा शब्दसुद्धा आपल्या डिक्शनरीत येत नाही बघा. यशच यश येतं. यशस्वी भव. कसं वाटलं माझं बोलणं? साधंच आहे पण एक बोलावं असं वाटलं म्हणून मी बोलली. कारण आज समाजात आपण प्रत्येक ठिकाणी बघतो स्पर्धा कशी असते. आणि मग मुलं नाराज झाले, तरुण पिढी नाराज झाली की मग त्याचा परिणाम समाजावर तर होतोच होतो, पण घरातल्या आईवडिलांवर पण होतो. आणि आपल्या मुलांना खुश कसं ठेवायचं? खुश ठेवायचे प्रकार तर भरपूर आहेत, पण समाजोपयोगी प्रकार त्यातले आपल्याला जर करायचे असले तर आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून आंबेडकर किती जीव तोडून सांगायचे प्रत्येकालाच की नाही, प्रत्येक वेळेस तुम्ही असं हे अभ्यासाला सोडू नका. त्यांचे ग्रंथ हेच त्यांचे गुरु होते. त्यांनी ग्रंथांनाच गुरु मानलं होतं, पुस्तकांनाच गुरु मानलं होतं. त्याच्याशिवाय त्यांचं पान हलायचंच नाही. त्यांचं फोटोसुद्धा पुस्तक घेऊनच आहे हातामध्ये. कारण त्यांनी प्रत्येक गोष्टीचं सोनं केलं संधीचं. त्यांची तर किती विपरीत परिस्थिती होती ते आपण लक्षात घ्यायलाच पाहिजे. आधीच्या लोकांना इतकं सहज सुलभ काहीच मिळायचं नाही. आता लाईटचा प्रॉब्लेम नसतो, उजेडाचा प्रॉब्लेम नसतो, जागेचा प्रॉब्लेम नसतो. जुन्या काळी हे सगळे प्रॉब्लेम असताना सुद्धा त्या लोकांनी पुढे आपलं शिक्षण चालू ठेवलं. सावरकर वकील झाले, टिळक झाले, आगरकर किती मोठे मोठे पत्रकार चांगले लिहून काढायचे. प्र के अत्रे तर माहितीच आहे सगळ्यांना. पु ल देशपांडे माहिती आहेत, कुठून कुठे कसे जात होते आणि आपापलं नॉलेज त्यांनी वाढवत प्रसिद्धी मिळवली. सुधीर फडकेचं तर उदाहरण सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजे आता सुधीर फडकेचा पिक्चर बघताना लोकांच्या डोळ्यात पाणी येतं की त्या माणसांनी कसे दिवस काढले आणि नंतर त्यांना आलेल्या संधीचं सोनं ते करत करत पुढे गेले. तर आज त्यांचं आयुष्य चांगलंच झालं. म्हणजे त्यांची मुलं सुखात आहेत. ते नाही आहेत आता, पण त्यांची मुलं सुखात आहेत. कशामुळे? आलेल्या संधीचं सोनं करत गेले पुढे पुढे. जसं जसं त्यांना संधी मिळत गेली तसं ते पुढे चालत गेले. अडचणी तर आल्याच, अडचणींवर मात करून त्यांनी आपलं लाईफ सुकर करायचा प्रयत्न केला. कसं वाटलं माझं बोलणं तुम्हाला? आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.